एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय सायंकाळपर्यंत घेतील असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर पक्षात दुसरं कोणाला तरी ते देतील असंही शिरसाट म्हणाले आहेत। तर गृह खातं आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद नाही स्वीकारलं तर मग तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांच्यावर अवलंबून राहावं लागेल? नाही, अवलंबून राहायचा प्रश्न येत नाही। जर दोन उपमुख्यमंत्री होत असेल तर एक उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकडे असणार आहेत। ते कोणाला तरी आमच्या कोणत्या माणसाला त्यामध्ये त्याला वर्णी लागेल। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलं नाही याचा अर्थ इतरांना कोणाला ते दिलं जाईल, दुसऱ्या कोणाला तरी उपमुख्यमंत्री करू शकतात, निश्चित करू शकतात। ते गृह खातं सोडण्यास भाजपचा नकार आहे। त्यांनी का नकार देत आहेत कल्पना नाहीये, परंतु गृह खातं हे महत्त्वाचं खातं सुद्धा आमच्याकडे असलं पाहिजे अशी जर मागणी केली असेल तर ते अत्यंत गरजेचं आहे। कारण की दंगली ज्या झालेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये जे दंगली झालेले आहेत किंवा जाती जातीचं जे आंदोलन झालेलं आहे, ओबीसीचं असेल मराठाचं असेल, ते आंदोलन सुद्धा हाताळण्यासाठी आता पुन्हा आपल्याला एक कसब पणाला लावावे लागेल। या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे, म्हणून तो कारभार कदाचित आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळू असा आम्हाला विश्वास आहे।